2 किलो खातो, दुपारी 2 किलो खाल्लं म्हणजे सायंकाळी 2 किलो खातो. बेत्रिक 6 किलो अन्न माणूस दररोज गपागप खातो. पोट भरलं? भरत नाही. पोट काही भरत नाही, खाणं काही थांबत नाही. इथं भर पोटासाठी एवढंच पोट, इथं भर पोट. काही पिढ्या पालत्या घातल्या पण पोट काही भरत नाही. नित्य उठून या खायाचीच चिंता आपल्या महाराष्ट्र राज्याला, आपल्या हिंदुस्थान देशाला, भारताला आणि महाराष्ट्राला जे वैभव लाभलेलं आहे, 125 ते 150 साधू संतांचं वैभव आपल्या महाराष्ट्राला आहे. हिंदुस्थान देशामध्ये राम आणि कृष्ण, आपल्या पवित्र राष्ट्रामध्ये 125 ते 150 साधू आणि संत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता बाबा, गुरुबा काका, नरसिंहता, दामाजी पंत, चोखा मेढा, नरहरी सोना, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, दुंडा महाराज, देंगलूरकर, जोग महाराज, बंकट स्वामी, मामासाहेब दांडेकर, लक्ष्मणबा इगतपुरीकर, शेख मोहम्मद, गोविंद महाराज, नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण बलबीन, सखायानंद, शांतामाई, बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, रोहिदास बाबा, आपल्या गावचे हे आपल्या इथले हे रामदास बाबा, आबडू बाबा आणि शिंदे बाबा, आमची जळगावची बहिणाबाई चौधरी, सरोजनी देवी नायडू, अहिल्याबाई होळकर, मतानी जाशी, जिजामाता, साळुंखा, मंजुळा, जना, सगू आणि मीरा, 125-150 साधू संतांचं संत साहित्य आपणाला असं सांगतं. प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. सुख आहे देवाकडं आणि तो देव आहे प्रत्येक माणसाकडं. रस्ता चुकला बेटा. रस्ता चुकला, मेळ बसत नाही. चुकवते तळे काही बहु पायी, मी सकाळी 5:30 वाजता जळगाववरून प्रवास सुरू केला. सायंकाळी आता या स्पॉटला येऊन उभा राहिलो. सुरगाणा तालुक्यामध्ये हे गाव. आता हे उरकल्यानंतर मला परतीच्या मार्गाने जळगाव गाठायचं आहे. रात्रभरामध्ये जळगाव आहे माझं कोणत्या दिशेला रे भाऊ? या दिशेला माझं जळगाव आहे. या हे उरकल्यानंतर इकडं न जाता मी जर या दिशेला निघालो, असू द्या कीर्तनकार महाराज, असू द्या, इकडं न जाता मी जर या दिशेला धडकलो तर काय माझ्या नानानं ठेवलंय काय जळगाव? सुख आहे देवाकडं, देव आहे प्रत्येक माणसाकडं. रस्ता चुकला, विसरले तया थोर झाले. माणसांचं सगळं चाललं आमच्या सगट. किती वाऱ्या केल्या? 80 वाऱ्या केल्या. अजून किती करणार? शरीर साथ देई तोपर्यंत करणार. माणसं सगळं करतात, माणसं काय करीत नाही. पायी तीर्थ यात्रा घडो, टपोर खुशाल गहाण पडो.
पायी वाऱ्या केल्या त्या टकोर काही ठिकाणावर नाही. आता तुमच्या आपल्या पुढे ही इलेक्ट्रिक उभी केलेली आहे. ही इलेक्ट्रिक इथं सुद्धा इलेक्ट्रिक कंपन्या फॅक्टऱ्या दुनियादारी ही जी इलेक्ट्रिक निघालेली आहे ही उकिरड्यातून उकरून निघाली का माणसाच्या डोक्यात नाही? कुठून आली रे भाऊ इलेक्ट्रिक? माणसाच्या डोक्यानं आहे का नाही? हिची उगवण माणसाच्या डोक्यातून आहे का नाही? तुमच्या हिंदुस्थान देशाला भराभर रेल्वे गाड्या पडतात, भराभर रेल्वे गाड्या पडतात. तिकडनं खालच्या बाजूला भुसावळून इकडं बडोदा अहमदाबाद थेट गांधीनगर पर्यंत जातात रेल्वे. बराबर रेल्वे कुठून आल्या? उकिरड्यातून आल्या काय उकरून? माणसाच्या डोक्यातनं झाल्या का नाही रेल्वे देखील? ही इलेक्ट्रिक माणसाच्या डोक्यातून. रेल्वे गाड्या मोटारी 4 चाकाच्या 2 चाकाच्या देखील माणसाच्या डोक्यातून. कंपनी फॅक्टरी देखील माणसाच्या डोक्यातून. सगळ्या गोष्टी डोक्यानं केल्या जातात का नाही? सगळ्या गोष्टी प्रपंच कशानं करताय तुम्ही? डोक्यानंच करता का नाही? नफा तोटा उद्योग धंदा बिझनेस व्यवसाय सगळ्या गोष्टी डोक्यानंच करतात. आणि परमार्थ तुका म्हणे नेनो युक्तीचा परमार्थ युक्तिकाचा दांडगायचा. परमार्थ युक्तीचा का दांडगायचा? परमार्थ आहे युक्तीचा, दांडगायचा नाही. रीत जर समजली तर अवघड नाही. पोट भरणं भयंकर. माणसं सगळं करतात पण युक्ती काही कळत नाही. कुत्र्या मांजऱ्यांचा देखील स्वाद चालू आहे. दावणीला बांधलेली जी जनावर आहेत त्यांचाही स्वाद चाललाय आणि माणसाचाही स्वाद चालू आहे. कुत्र्या मांजऱ्याचा श्वास फुकट चालला, माणसाचाही फुकटच चालला. फुकट जाऊ नये ती पद्धत समजावी म्हणून साधू संतांना हे नियोजन सांगितलं. वर्षापूर्वी ज्ञानोबारायनं श्वासाची गोष्ट लिहून ठेवली हरिपाठामध्ये. पण डोकं चालत नसल्यामुळे मेळ बसत नाही. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबारायने श्वासाची गंमत सांगितली हरिपाठामध्ये. अजपा जपाने उलट प्राणाचा, अजपा जपाने उलट प्राणाचा, अजपा जपाने उलट शाणा माणूस आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत ही पद्धत आपणाला कल्पांती करू शकत नाही. आता थोडं बोलूया आपण. नास्तिक या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. सगळी माणसं धार्मिक आहे. चोऱ्या करणारे देखील हो, मासे खाणारे देखील हो, कोंबड्या बकऱ्या खाणारे हो, सगळेच माणसं धार्मिक आहेत. फटणे लगी तो भजने लगे राम. अंगाला आला ताप देव माझा पाप, अंगाचा गेला पाप ताप देवाच्या बापाचा मी पाप.
या जगाच्या पाठीवर नास्तिक कोणी नाही, सगळेच माणसं धार्मिक आहेत, पण रीत काही कळत नाही म्हणून मेळ बसत नाही. विठाला विठा. एवढं दुर्दैव आमचं गांडू नशीब असं फाटलेलं सांगून उमजत नाही. एवढं आमचं नशीब गांडू नशीब एवढं फाटक सांगून उमजत नाही. तर स्वतःहून कवा उमजेल? पूर्वजन्मी पाप केले सगळ. जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे करा नको तिथं धडकल्याशिवाय राहत नाही. जतरो में फतरा तिरकपणा या पाणी, दुनिया इतनी दिवानी भाई सब पैसो की दुलदानी. माझं गाव आहे या बाजूला, मी निघालो या बाजूला. जतरो में फतरा तिरकपणा या पाणी, दुनिया इतनी दीवानी भाई सब पैसों की दुल्हनी. शब्द कळतात का? शब्द कळतात. तुम्हाला गावकडे चिंध्या बांधल्यानं पाळणं हलस का लगीन करणं पडत? तुम्हाला गावकडे काय पद्धत छे? चिंध्या बांधल्यानं पाळणं हलस का लगीन करणं पडस? चिंध्या बांधल्यानं पाय ना हलत. चिंदोटे बांधुनी वाढविले पोट, से प्रभु कभी नहीं मिल सकता. पत्थर पूजने से कभी प्रभु नहीं मिल सकता. तो मैं भी पूजूंगा पहाड़. तुमच्या आजूबाजूला डोंगराला उतारा, इकडे डोंगर इकडे डोंगर दगड दगड. पत्थर पूजने से कभी प्रभु नहीं मिल सकता. वायरी निसटल्या करायची. पत्थर पूजने से कभी प्रभु नहीं मिल सकता. पता तो सही मैं भी पूजूंगा पहाड़. मग दगडाला उतारा डोंगराची डोंगर. मैं भी पूजूंगा पहाड़. अरे चलता आत्मा पूजलो भाई साहब, वही है शालिग्राम. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निहाल. या गोष्टीला किती वर्ष झाले? सांगणारे माणसं ठिकाणावर राहिले नाही. तुकड्यावर लागलेली माणसं डोकं चालत नाही. ज्ञान देवा प्रमाण आत्मा हाची निधान आणि सर्वांगटी पूर्ण एक नांदे. कांद्यामध्ये बी नाही का? कांद्यामध्ये बी नाही, कांद्यामध्ये बी नाही. रस्ता चुकला, रस्ता चुकला.
किती माणसं कबूल करतात. कांद्यामध्ये बी नाही, कांद्यामध्ये बी आहे. दिसत हृदयामध्ये देव नाही, दिसतो कांद्यामध्ये बी नाही, दिसत हाती लागावं. मग त्याला काय प्रोसिजर आहे, त्याला काय मार्ग आहे? कांद्यातलं बी हाती यावं म्हणून त्याला काय पद्धत आहे? सप्ताह घालणे नाही, मग केस वाढवणे, लाल नेसणे, उपवाशी मरणे, त्याला काय मार्ग आहे? कांद्यातलं बी जर हाती यावं असं वाटत असेल, त्याला काय मार्ग आहे? आत्मा कळावा, आत्मा उंचावा. माझा आणि त्याचा काय संबंध